फ्रेंड्स, माझं नाव रवींद्र गायकवाड। आज आपण सीवर एक वेब सिरीज बनवतोय। त्यात माझा टॉपिक व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स आहेत। व्हेरिएबलचे आपण पहिले डेफिनेशन समजून घेऊया। व्हेरिएबल इज अ नेम ऑफ मेमरी लोकेशन विच स्टोअर्स सम डेटा। म्हणजेच आपण तिची एक सिंपल डेफिनेशन बघितली तर व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट स्टोअर्स अ व्हॅल्यू। त्याचं आपलं एक्झाम्पल घेतलं तर आपल्याला समजा पाणी बॉटल स्टोअर करायचं आहे, तर आपल्याला पाणी बॉटल लागेल। पाणी बॉटल हे कंटेनर आहे आणि वॉटर ही व्हॅल्यू आहे। आपण एक्झाम्पलच्या स्वरूपात बघितलं तर हा एक व्हेरिएबल आहे आणि ही त्याचा डेटा आहे। हा इंट हा डेटा टाइप आहे। आपण तो पुढच्या याच्यात घेऊ, पुढच्या पॉइंट मध्ये आपण हा बघणार आहे। तोपर्यंत तुम्ही त्याला स्किप करू शकता। आणि व्हेरिएबल हा कधी पण मिनिंगफुल डिक्लेअर केला पाहिजे। तर जसे की आपले एज आहे, तर आपण त्याचं व्हेरिएबलचं नाव आहे एजच घेतलं पाहिजे। म्हणजे आपल्याला ज्या टायमिंगला आपण बघू ना, त्या टायमिंगला आपल्याला लक्षात येतं की आपली ही एज स्टोअर केली आहे। व्हेरिएबल डिक्लेअर करायचे काही रूल आहेत। व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे काही रूल्स आहेत। फर्स्ट रूल आपण बघणार आहोत व्हेरिएबल इज अ केस सेन्सिटिव्ह। म्हणजेच जर आपण कॅपिटल ए आणि स्मॉल ए घेतला तर हा डिफरंट आहे, बिकॉज सी लँग्वेज इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज। एक्झाम्पल बघितलं तर समजा ह्या ए मध्ये आणि ह्या ए मध्ये डिफरंट आहे। हा ए 14 स्टोअर करतोय आणि हा ए 20 स्टोअर करतोय। आणि सेकंड पॉइंट, व्हेरिएबल मध्ये कॉमा आणि स्पेस चालत नाही। तो कधी पण आपल्याला स्पेस समजा डिक्लेअर करायचा असला तर त्याला आपण अंडरस्कोर देऊ शकतोय। एक्झाम्पल बघितलं तर तर हे फायनल प्राइस आपण याला स्पेस दिलाय। व्हेरिएबल मध्ये स्पेस चालत नाही। आपल्याला समजा याला एकत्र करायचंय तर आपण त्याला अंडरस्कोर देऊ शकतोय। थँक्यू। आता आपण त्यानंतर डेटा टाइप बघणार आहोत। डेटा टाइप्स तसे बघितले तर 3 आहेत, प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स, डिराइव्ह डेटा टाइप्स आणि युजर डिफाइन्ड डेटा टाइप्स। आज आपण प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स बघणार आहोत। इंटिजर आपण होल नंबर आपल्याला जर स्टोअर करायचे असले तरच आपण इंटिजर वापरतो। आणि इंटिजर प्रिंट करायच्या वेळेस आपण प्रिंटएफ मध्ये %d वापरतो। जर आपल्याला फ्लोट म्हणजे आपल्याला पायची व्हॅल्यू कधी पण आपली होल नंबर मध्ये नसते, ती कधी पण पॉइंट डेसिमल मध्ये असते। जर आपल्याला डेसिमलची नंबर एखादी व्हॅल्यू घ्यायची असेल तर आपण त्याला फ्लोट वापरतो। आणि प्रिंटएफ मध्ये आपल्याला जर व्हॅल्यू फ्लोटची ऍक्सेप्ट करायची असेल तर आपण %f वापरतो।
जर आपल्याला एखादा कॅरेक्टर हा वर्ड आपल्याला कॅरेक्टर हे वर्ड डिक्लेअर करायचं असेल तर आपण त्याच्यासाठी कॅर हा इंटिजर डेटा टाईप वापरतो. आणि कॅर केव्हा पण आपण सिंगल कोटमध्ये डिक्लेअर करतो. आणि प्रिंट एफ मध्ये आपण %c ऍक्सेप्ट करण्यासाठी वापरतो. इंटिजर डेटा टाईपची साईज ही 4 बाईट्स असते, फ्लोटची पण 4 बाईट्स असते आणि कॅरची 1 बाईट्स असते. हे होते व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स. थँक्यू.